हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणव चॅनल मध्ये। आज ना बाईटशीट प्रणव मध्ये आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पाल्याची भाजी। ही भाजी ना भाकरी सोबत एकदम अप्रतिम लागते आणि सध्या हिवाळा सुरू आहे। हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशा हरभरे भेटतात, अगदी हिरवेगार अशा हरभऱ्याचा पाला सुद्धा असतो आणि हरभरे सुद्धा भरपूर भेटतात। आता सीझन आहे सध्या याचा, त्याच्यामुळे ना ज्या भाज्या सीझन मध्ये भेटतात ना त्या सीझनला खाल्ल्याच पाहिजेत। चला तर मग अजिबात उशीर न करता आज आपण लगेचच हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवूयात। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आज आपण बनवणार आहोत। हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण हरभऱ्याची पानं छान अशी निवडून घेतलेली आहेत। मस्त अशी थोडीशी चिरून सुद्धा ही भाजी आपण घेतलेली आहे। हरभऱ्याच्या पाल्याची गड्डी तुम्हाला कोणत्याही भाजी मार्केटमध्ये अगदी इझिली मिळेल आता सध्याच्या सीझन मध्ये। मस्त अशी ही भाजी निवडून आपण स्वच्छ अशी धुवून त्यानंतर थोडीफार चिरून घेतलेली आहे। आता ना आपल्याला इथे वाटण तयार करून घ्यायचंय। इथे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साधारणतः 7 ते 8 इतक्या लसणीच्या पाकळ्या टाकूयात। इथे या 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण, यांना तोडून यामध्ये टाकूयात। एक छोटी वाटीभर इतके शेंगदाणे आहेत ते यामध्ये टाकायचे। आता ना हे आपण मिक्सर मधून वाटून याचं वाटण तयार करून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सर मधून अगदी मस्त असं वाटण आपण तयार करून घेतलंय। खूप ना बारीक सुद्धा नाही वाटलंय आणि अगदी जाडं भरडं सुद्धा नाही ठेवलंय। अशा पद्धतीने हे वाटण आपण तयार करून घेतलंय। इथे आपल्याला आता लगेचच भाजी घालून घ्यायची, त्यासाठी कढई घेतली। कढईमध्ये आपण साधारणतः 3 छोटे चमचे इतकं तेल टाकूयात। तेल छान असं गरम झालं ना की फोडणीला आपल्याला जिरं टाकायचं। यामध्ये जिरं छान असं तडतडलं ना की बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे। कांदा ना मस्त असं तेलावरती परतून घेऊया। कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला ना की आपल्याला यामध्ये हरभऱ्याचा पाला टाकायचा आहे। आता ना ही भाजी आपल्याला तेलावरती अगदी छान अशी परतून घ्यायची साधारणतः 2 मिनिटांसाठी। साधारणतः ना 2-3 मिनिटांसाठी हा हरभऱ्याचा पाला आपण अगदी छान असा परतून घेतलेला आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलंय आणि ते पाणी यामध्ये ऍड करूया। अगदी व्यवस्थित असं पाणी यामध्ये ऍड करायचं जेणेकरून भाजी छान अशी शिजली गेली पाहिजे। यामध्ये ना आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। हे सगळं ना आपण आता छान असं मिक्स करून घेतलंय। आता ह्याला एक उकळी येऊ दे। इथे ना जितकं वाटण आपण बनवलं होतं ना तेवढं सगळं वाटण आपण ह्या भाजीमध्ये टाकलेलं आहे। आता ह्याला एक छान अशी उकळी येऊन दिली मोठ्या गॅसवरती। आता आपण गॅस बारीक करून घेऊयात आणि ना ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय। आता झाकण ठेवून मीडियम लो फ्लेम वरती ही भाजी आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 7 ते 8 मिनिटांसाठी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। अगदी मस्त ही भाजी शिजली आणि ना थोडीशी ओलसरच ठेवणार आहोत आपण ही भाजी। इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। अगदी गरमागरम अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवून तयार आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच ही भाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम अशी भाजी बनवून तयार आहे। किती गरम आहे, ह्याच्यातून मस्त अशा वाफा सुद्धा निघतायत। खूप सोप्या पद्धतीने आपण ही हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवलेली आहे। तुम्ही ना तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता। खूप कमाल लागते खायला। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनते आणि सध्या तर ना सीझन असल्यामुळे तुम्ही पटकन भाजी मार्केटमध्ये जा, आजच हरभऱ्याची पानं घेऊन या। हरभऱ्याचा पाला, हरभऱ्याची पानं काहीही म्हणू शकता तुम्ही याला। अप्रतिम अशी लागते ही भाजी खायला। तुम्ही जर आतापर्यंत कधी हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवली नसेल ना, तर नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।